नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. भोरची घटना दुर्दैवी, विचार करू शकत नाही अशी घटना. कॅपिटल पनिशमेंट मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा मिळू शकते. दिवसाला 24 तास बलात्कार घडत आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था दिसत नाहीये, रोहित पवार यांची टीका. नसरापूर घटनेसंदर्भात आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी. पोलिसांनी तात्काळ चार्जशीट दाखल करावं. विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांची प्रतिक्रिया. शिवसेनेची ताकद वाढल्यानं उबाठाचं तोंड कडू. बच्चू कडू शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यात अवगुण दिसू लागले. खासदार ज्योती वाघमारेंचा पलटवार. आम्ही काही मुंबई दिल्लीवाल्यांचे गुलाम नाही. ही शिवसेना सर्वांना सोबत घेऊन चालणारी. परिस्थितीमुळे निर्णय घ्यावा लागला. बच्चू कडूंची पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया. सोयाबीन दरात वाढ, शेतकऱ्यांमध्ये समाधान. सोयाबीनने 6200 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला. पन्हाळ्यातील वादग्रस्त जागेतील बांधकाम हटवण्यास सुरुवात. या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत. रात्रीपासून अतिक्रमण काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. छत्रपती संभाजीनगरचा 12वीचा निकाल घसरला. मागील वर्षाच्या तुलनेत 2% कमी निकाल. सीसीटीव्ही लावल्यानं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण कमी. राज्याचा निकाल 89.79% लागला. पुण्यात लाच घेतल्याप्रकरणी PSI आणि API दोघांनाही अटक. 80,000 30 लाखांची मागितली होती लाच. सोलापूरच्या बोरामणी गावात कौटुंबिक वादातून दिराने भाऊजाई आणि 2 पुतण्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना. घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल. 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरून खून. खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील घटना. अल्पवयीन तरुणाचे कृत्य असल्याचं उघड. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.